एक तर मी फक्त आशीर्वाद घ्यायला करत्या घरवत्याला आपण काय सांगणार. खरं तर महाराष्ट्रात आज प्रचंड अडचण आहे पाण्याची आणि पावसाची. देवाचरणी एवढीच सगळे मिळून प्रार्थना करूया की चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळू दे. आज संभाजीनगरला आमच्या सगळ्यांचं आंदोलन आहे आणि त्या बळीराजाला न्याय मिळण्यासाठी रोहित पवार, शशिकांत शिंदे आणि मी आज संभाजीनगरला जातो. अनिल देशमुख देखील आंदोलनात सहभागी होणार आहे. सगळेच होतील ना. पक्षातले ज्याला शक्य असेल ती व्यक्ती संभाजीनगरला जाणार आहे. ज्याला शक्य आहे. कोणी कुठे कमिटी मीटिंगमध्ये काही व्यस्त आहेत, काही असेंब्लीमध्ये आहेत. जयंतराव आज असेंब्लीमध्ये असणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाचं कामाचं विभाजन करून आम्ही सगळे आपापल्या जबाबदाऱ्या पूर्ण करायचा एक प्रांजळ प्रयत्न करतो. राज्यातले विविध प्रश्न जे आहेत त्याला घेऊन महाविकास आघाडी एकत्रितपणे रस्त्यावरती दिसेल का? सर, महाविकास आघाडी एकत्र आहेच आणि आज राज्याची आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती ही प्रचंड अडचणीत आहे आणि तुमचे सगळे चॅनलही दाखवत आहेत आणि क्राईम देखील हा महाराष्ट्रात वाढलेला दिसतोय. त्यातून आमचा जिल्हा म्हणजे मी खूप जड अंतःकरणाने म्हणते की ज्या पुणे जिल्ह्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणायचे तिथे आज माननीय अमितभाई शाहचं डिपार्टमेंटचा डेटा, हा माझा डेटा नाही, हा अमितभाई शाह जे ह्या देशाचे गृहमंत्री आहेत त्यांचा डेटा सांगतो की पुणे जिल्ह्यामध्ये प्रचंड क्राईम वाढलेला आहे. त्याच्यामुळे खूप जड अंतःकरणाने म्हणते, कारण का मी स्वतः त्या भागाची लोकप्रतिनिधी आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जिथे आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो त्या जिल्ह्यामध्ये जर क्राईम वाढत असेल तर मला सांगा किती चिंताजनक आहे. एकीकडे टीईटीचे पेपर फुटत आहेत, नीटचे पेपर फुटत आहेत, मात्र सत्ताधारी कुठेतरी केवळ आमदार आणि खासदार फोडण्यातच व्यस्त दिसतात. तुम्ही जर सोशल मीडियामध्ये बघत असाल तर कालच मी एक जाहिरात बघितली, एक जोक पाहिला. एक महिला आहे, ती एका दुकानात जाते आणि ती 6 अंडी विकत घेते आणि ती त्या माणसाला विचारते की बाबा ही 6 अंडी फुटणार नाहीत ना घरी जायचं. तर ती म्हणाली की काय आमदार खासदार नाही आहे, ती अंडी आहेत ते फुटणार नाहीत. हे दुर्दैव आहे की आज एवढी चेष्टा आमच्या आमदार खासदारांची. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, ठीक आहे, प्रत्येकाला त्याचं मत, पक्ष बदलायचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, माझं काही म्हणणं नाही. पण ज्या पद्धतीने सत्तेचा वापर, पैशाचा वापर, रेटा वापरला जातो हे एका सुसंस्कृत समाजासाठी आणि एका सशक्त लोकशाहीसाठी घातक आहे. पक्ष बदलण्याचं वगैरे माझं काही म्हणणं नाही, तो प्रत्येकाचा प्रश्न आहे आणि लोकशाहीत त्याला अधिकार दिला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. पण ज्या पद्धतीने या गोष्टी होत आहेत किंवा समाजात जी चर्चा होते, पुढची पिढी आमदार खासदारांबद्दल आमच्याबद्दल काय विचार करेल असाही एक मनात विचार येतो ना आमच्या, आणि अस्वस्थ करणारा विचार. महाविकास आघाडी म्हणून आपण लोकसभेची निवडणूक लढला, मात्र जेव्हा आता शिवसेनेचे 6 खासदार फुटत आहेत तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये रस्त्यावर दिसत नाही. नाही, कसं आहे, आम्ही उद्धवजींच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत. मी तर संजय राऊत साहेबांशी रोजच बोलते, आम्ही आढावा घेतो. आज पहिला राऊंड त्यांना घ्यायचा होता, आम्ही म्हणलो होतो की आम्ही येऊ शकतो. त्याच्यामुळे आजच योगायोगाने उद्धवजी शिर्डीमध्ये आहेत आणि मी 2-3 दिवस रेग्युलरली त्यांची भाषणं, त्यांचा प्रवास सगळंच फॉलो करतो आहे. आणि अर्थातच ज्या शिवसेनेने ज्यांना मोठं केलं, आज ते एक वेगळा विचार करू पाहता, हे अर्थातच दुःख देण्याची गोष्ट आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण हे खूप बदलतं आहे आणि त्याची पातळी घसरते का अशी एक भावना आज वर्तमानपत्रात आणि समाजात ही दबक्या आवाजात सातत्याने ऐकायला मिळते. त्याच्यामुळे छत्रपतींच्या महाराष्ट्रात, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात, यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रात आज ही परिस्थिती आली आहे, ही खूप दुर्दैवी आहे. नाही, मी अहिल्यानगरला चालले. मी परवा त्यांची भेट घेऊनच आली आहे. उद्धवजींची राजकारण घसरलंय तुम्ही म्हणताय, मात्र जी भाषा आज वापरली जाते, ज्या पद्धतीची भाषा ती सगळ्याच पक्षातील अनेक नेत्यांकडून असेल, कसं पाहता या सगळ्या भाषा? मी तुम्हाला खरं सांगू, मला अशा वेळेस असे जेव्हा प्रश्न विचारतात ना तेव्हा मला कैलासाची अरुणभाई जेटलींची आठवण येते. अरुणजी नेहमी म्हणायचे की तुम्ही दाखवणं बंद करा, हे बोलणं बंद करतील. त्याच्यामुळे हे अरुण जेटली साहेबांनी खूप वेळा सांगितलं आणि तेव्हा आम्ही ज्युनियर होतो खूप. आम्ही विचार करायचो की अरुणजी असं का म्हणतात. आता इतके वर्ष मी संसदेत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आशीर्वादामुळे काम करते. अरुणजी आपल्यात नाही, पण अनेक गोष्टी अरुण जेटली साहेबांच्या अशा आहेत जे आत्ता आम्हाला लक्षात येतं, अरे हो बाई, अरुणजी बाई तेव्हा बोलले होते ही गोष्ट. त्यामुळे एक खरं आहे की आजच्या म्हणजे भाषा आणि मराठी भाषेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे
आणि अरुण जी बोलायचे त्या गोष्टी काही आता सगळ्या खऱ्या वाटायला लागल्या. म्यानमार राष्ट्रवादीच्या आमदारांबाबत ती चर्चा आहे फुटण्याची, काय नेमकं आमदार कशाला, खासदारांच्या बाबतीत पण आहे, त्याच्यामुळे त्याला आम्हाला काय ते नवीन नाही. म्यानमार थायलंड सीमेवरती जे आहे ते 25 भारतीय तरुणांचं तब्बल 800 भारतीय लोक जे आहेत त्यांना ओलीस धरण्यात आले, त्यांची कागदपत्र काढून घेण्यात आली आणि जे मानव तस्कर आहेत त्या भागातले त्यांनी हे सगळं केल्याचं आता समोर येत आहे. काय केंद्र सरकारकडे देखील तुम्ही काय म्हणता? MEAच्या कॉन्टॅक्टमध्ये आम्ही नसतो आणि मी जाहीरपणे जरी विरोधात असले, चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स यांची नेहमीच मदत होत असते. मग तुम्हाला आठवत असेल 2 दिवसापूर्वी काठमांडूला आपले काही लोक अडकले होते आणि तातडीने मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आणि जयशंकरजींनी त्यांच्या डिपार्टमेंटनी मदत केली आणि आपल्या लोकांना आता व्हिसा मिळून ते कैलास मानसरोवरला जाणार आहेत. तशीच परिस्थिती इथे आहे. माझा विश्वास आहे की कधीतरी आपण सगळ्यांनी, जेव्हा आपल्या भारतीयाचा प्रश्न येतो तेव्हा आदरणीय पवारसाहेबांचं नेहमीच म्हणणं आहे की राजकारण होत राहील. जेव्हा देशाचा प्रश्न येतो किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा प्रश्न येतो तेव्हा देशाचं ऐक्य आणि देशाच्या बद्दल आपण सगळ्यांनी एका स्वरातच बोललं पाहिजे. शेतमालाचं उत्पादन खर्च ज्या पद्धतीने वाढलाय, डिझेल पेट्रोलचे दर वाढले मधल्या काळात, उत्पादन खर्च वाढल्याने फेर आढावा जो आहे हमी भावाचा तो जेव्हा कापूस असेल, सोयाबीन असेल, नाही, हा सगळ्याचाच म्हणजे हे दुर्दैव आहे की मला खरं तर मी आज शिर्डीला दर्शनासाठी आले, मी काय टीका करण्यासाठी आले नाही, जे बोलायचं आहे ते संभाजीनगरला बोलीनच. पण एक खूप दुर्दैवी आहे की आज ज्या काळ्या मातीशी इमान राखणारा शेतकरी आहे त्याचं कंबरडं मोडण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे. सत्ता खूप आहे पण त्या शेवटच्या माणसाच्या मदतीला आज हे सरकार धावून जाईल. शेतकरी असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल, लाडकी बहीण योजनेमध्ये 1 कोटी नावं कमी झाली. तुम्ही मला सांगताय की KYC करणं एवढं अवघड आहे. अहो, मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने आधार कार्ड आणली, गाव वाडी वस्तीवर आधार कार्ड मिळालं ना. आज आधारशिवाय कोण जातं का कुठे बाहेर? सवय झाली ना आणि यंत्रणा राबवली आणि त्याच यंत्रणेला तुम्ही मला सांगताय KYC होईना. आमच्या 1 कोटी महिलांचं इलेक्शन संपलं की स्वतःचं बजेटची सावरासावर करण्यासाठी. कारण का आजही माझं ठाम मत आहे आणि डेटा सांगतो की महाराष्ट्राची नाही अनेक राज्यांची आर्थिक परिस्थिती आणि देशाची आर्थिक परिस्थिती ही अडचणीत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.